हरिओम. शुभ सकाळ. माझा आवाज येतोय का? बरोबर. पावसाचा आवाज येतो. जोरात पाऊस चालू आहे. सुरुवात करूया. जर आवाज येत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये नंतर तुम्ही टाईप करा. आता मला तुमचा आवाज येत नाही. सुरुवात करूया. सुधारणा बैठक पाठ करणं म्हणून समस्थितीमध्ये डोळे मिटलेले, दोन्ही हात उघडल्यावर आणि लक्ष आपल्या श्वासावर. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. आठवड्याची सुरुवात आपण योग साधने करतात. शरीर आणि मनाला जोडणार असं हे एकमेव साधन ते म्हणजे योग साधन. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेप्रमाणे. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास सोडताना पोटाला हलकासा स्ट्रोक द्यायचा आहे आपापल्या क्षमतेप्रमाणे. सर्दी झाली असेल, नाक कोरडा असेल, घशाचा काही त्रास असेल तर कपालभाती करणं टाळायचं. सुरुवात करूया. पाठ करा. मान सरळ आहेच, दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत, दोन्ही वजन चटलेले आहेत आणि आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक श्वास भरून घ्यायचा, दोन्ही अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची आहे आपापल्या क्षमतेप्रमाणे. आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे, सहज श्वास करून घ्यायचा. श्वासकृती थांबवायची. श्वास विरहित अवस्था ऍप्निया स्टेज आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या आपल्या श्वासाकडे आपण केली आहे श्वसन मार्ग शुद्धी. कपालभातीचे स्ट्रोक दिल्यानंतर श्वास काही क्षणासाठी थांबतो आणि त्याच्यानंतर तो आपोआप सुरू होतो. करणार आहोत 3 खालच्या पट्टीतले ओंकार, खर्ज स्वरातले ओंकार, मकार लागलेले. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना उच्चार प्रार्थनेसाठी थोडे बोलून घ्यायचे. एकत्रित बोलूया. ओंकार संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः शरणं शरणं. ओंकाराय करूया. श्वास घेत जोडलेले हात श्वास सोडत आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेचं करायचं आहे. कपाल जोडलेले हात जमिनीवर 1 ते 2 सेकंद थांबायचं. सुरुवात केला सावकाश श्वास घेऊन सरळ व्हायचं समजायचं. श्वास सोडत दोन्ही खाली, दोन्ही हातांचं एकमेकांवर शिक्षण निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे घेऊन एक कटाक्ष करून पुढे हरिओम.
पकडूया. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हाता आणि पायांमध्ये आपल्याला हालचाल करायची. पाठपणा आपला सरळ आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये आणि पायांच्या बोटांमध्ये. आणि सुरुवात करूया. श्वास घेत दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण, श्वास सोडत सरळ, श्वास घेत ताण, श्वास सोडत सरळ, श्वास घेत ताण, श्वास सोडत सरळ. अवकाश कुठे थांबवायची आणि पायाचे पंजे आणि हाताचे पंजे आणि पायाची पावलं जमिनीच्या दिशेने वरती. श्वास घेत, श्वास सोडत शरीराकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे. तुमची थांबवायची, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि रोटेशन करायला सुरुवात करायची. पावलामध्ये आणि हाताच्या मुंडकामध्ये एकाच वेळेला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. तुम्ही थांबवायची. थोडा वेळ हात खाली, दोन्ही पाय समोर, पाठ सरळ आहे. हातांचा आधार द्यायचा मागे आणि सुरुवात करूया. श्वास घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी जमिनीला घासत घासत. श्वास घेत डावा पाय डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवा पाय उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावा पाय डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आणि अजून एकदा ही कृती करून घेऊया. श्वास घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे नेण्याचा प्रयत्न, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे जाईल आणि श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही पाय पुन्हा आपले जुळलेले आहेत आणि हात आपले मागे आहेत आधारासाठी. आता आपल्या हातांचा आधार द्यायचा उजव्या मांडीच्या खाली आणि सुरुवात करूया. श्वास घेत जमिनीला घासत घासत उजवा पाय फोड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोड, श्वास सोडत सरळ. आणि आता रोटेशन करून घेऊया. उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. उजवा पाय सरळ करायचा. हीच कृती आता डाव्या पायाने करूया. पुन्हा एकदा डावा पाय आपल्याला श्वास घेत फोल्ड करायचा आहे, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आणि मांडीच्या खाली आधार देऊन सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अवकाश. डावा पाय सरळ करून घ्यायचा आणि डावा पाय आता फोल्ड करायचा. डावा पाय फोल्ड आणि आपल्या इथे म्हणजे आपला पाठकणा सरळ होईल. आपल्या हातांचा आधार द्यायचा आहे आपल्या इथे, म्हणजे पाठकणा सरळ होईल. आणि आता उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त वर घ्यायचा. उजवा पाय वर खाली वर खाली. बघा तुमच्या मांड्यांवरती जो प्रेशर येतोय त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. थाय मसल्स वरती जो प्रेशर येतोय वर खाली वर खाली. आणि आता ही स्फूर्ती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय सरळ करूया. उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाची मांडीला लावून घ्यायचं आणि सुरुवात करूया. डावा पाय वर खाली वर खाली वर खाली वर. अवकाश कृती थांबवायची आणि बटरफ्लाय करून घेऊया.
पायात हातांची पकड पावलांच्या इथे आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. डायनामिक करून घेऊया. डायनामिक कृती संपूर्ण कृती करायची आहे. पाय जास्तीत जास्त वर आणि जमिनीच्या दिशेने. पाठकडा मान सरळ असेल. छान. सावकाश कृती थांबवायची. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. पायांमध्ये अंतर विश्रांती. साधी मांडी आणि आपण करूया डोळ्यांच्या सूक्ष्म काढून. साधी बैठक स्थिती घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद. पाठकडा आपला सरळ आहे. मान मध्यभागी आहे आणि डोळे आपले बंद आहेत. आता सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि जास्तीत जास्त मोठे करायचे डोळे आपल्याला. मोठे दोन्ही डोळ्यांमध्ये ताण ताण ताण. रिलॅक्स. अजून दोनदा ही कृती करूया. दोन्ही डोळ्यांमध्ये ताण ताण आणि रिलॅक्स. दोन्ही डोळ्याचे जे स्नायू आहेत ते आपल्याला ताणून घ्यायचे. पुन्हा एकदा शेवटचं. दोन्ही डोळ्यांमध्ये ताण. संपूर्ण डोळ्यांचे जे स्नायू आहेत ते मोठे दोन्ही डोळे आपल्याला मोठे करायचे. मोठे 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 आणि रिलॅक्स. पुन्हा थोड्या वेळ डोळे बंद करा. सावकाश डोळे उघडायचे. उजव्या हाताचा अंगठा समोर आणि उजवा हात आपल्याला उजवीकडे न्यायचा आणि त्याचबरोबर आपल्याला नजर आपल्या त्या अंगठ्या बरोबर फिरवायची आहे. नजर फिरवायची आहे मध्यभागी. पुन्हा एकदा उजवा अंगठा जास्तीत जास्त उजवीकडे जाईल आणि नजर आपली त्या अंगठ्या बरोबर फिरेल. मान न फिरवता आपल्याला फक्त नजर फिरवायची आहे. सावकाश मध्यभागी. हात खाली. पूर्ण करून घ्या. छान. आता डाव्या हाताने कृती करूया. डावा हात समोर ठेवायचा नजरेच्या आणि डावा हात डावीकडे जाईल आणि त्याचबरोबर आपली नजर ही डाव्या हाताच्या अंगठ्या बरोबर डावीकडे जाईल. जास्तीत जास्त डाव्या बाजूने बघण्याचा प्रयत्न. पुन्हा मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. डावा हात जास्त डावीकडे जाईल आणि नजर आपली डावीकडे जाईल आणि मध्यभागी. आणि हात खाली. पुन्हा थोडा वेळ डोळे बंद हलकत मिटून घ्यायचे. जर आपल्याला कुठे ताण वाटत असेल तिथल्या स्नायूंमध्ये डोळ्यांच्या तर तो आपल्याला शिथिल करून घ्यायचा. सावकाश डोळे उघडायचे. पुन्हा आपला उजवा हात हा समोर असेल नजरेच्या एका सरळ टप्प्यामध्ये आणि आता आपण क्लॉकवाईज आपला हात हा फिरून घेणार आहोत आणि त्याबरोबर आपली नजर सुद्धा क्लॉकवाईज फिरेल. मोठा वर्तुळ करण्याचा प्रयत्न. 1 2 3 3 वेळा झाल्यावर पूर्ण कृती. पुन्हा हात हा आपला मध्यभागी येईल आणि आता अँटी क्लॉकवाईज करून घेऊया. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 पूर्ण 3 वेळा संपूर्ण मोठा वर्तुळ करून घ्यायचा आणि पुन्हा हात आपले गुडघ्यावर. आता फक्त आपल्याला डोळ्यांची जी बुबुळ आहेत ना ती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायची. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं आणि सुरुवात करूया. एकदा उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. अजून एकदा उजवीकडे वर, डावीकडे खाली.
पुन्हा नजर आपली स्थिर होईल मध्यभागी आणि आता डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, लास्ट राऊंड, डावीकडे वर, उजवीकडे आणि खाली. पुन्हा नजर आपली मध्यभागी स्थिर होईल. हे आता आपल्याला उजवीकडे बघताना वर बघायचंय आणि डावीकडे बघताना खाली जमिनीकडे बघायचं. सुरुवात करूया. उजवीकडे बघताना वर, डावीकडे पाहताना जमिनीकडे, वर, उजवीकडे, डावीकडे, जमिनीकडे, उजवीकडे वर, डावीकडे, जमिनीकडे. पुन्हा नजर आपली मध्यभागी येईल आणि आता डावीकडे बघताना वर बघायचंय आणि उजवीकडे बघताना जमिनीकडे बघायचं. सुरुवात करूया. डावीकडे वर, उजवीकडे जमिनीकडे, डावीकडे वर, उजवीकडे जमीन, डावीकडे वर आणि उजवीकडे जमीन. सावकाश पुन्हा आपली नजर मध्यभागी येईल. डोळे बंद करायचे. चेहरा शांत आहे, कपाळावर कोणतीही अटी नाही. आपण ही कृती करतोय आणि आता डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपली जी रिंग फिंगर आहे म्हणजे करंगळीच्या बाजूचा बोट, त्याच्याने आपल्या बंद डोळ्यांना हलकासा मसाज करायचा आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डोळ्यांची टोकं दिसतात किंवा डोळ्यांची जी टोकं आहेत डोळे बंद केल्यावर ती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज थोडीशी हळूहळू फिरवून घ्यायची आहे. अगदी हलकासा मसाज करायचा तिथे. 4 ते 5 वेळेला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज केल्यावर थांबायचं आहे. दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे आणि हातांची ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. टॅपिंग करायचं थोडंसं हातांच्या साहाय्याने डोळ्यांच्या स्नायूंना. पुन्हा एकदा घर्षण दोन्ही हातांचं आणि टॅपिंग. सावकाश अगदी. अजून एकदा करून घेऊया. दोन्ही हातांचं घर्षण आणि टॅपिंग. ऊब द्यायची आहे पूर्ण डोळ्यांच्या स्नायूंना आणि सावकाश डोळे उघडायचे. अगदी सावकाश. आपल्या दोन्ही हातांची चिमूट म्हणजे पहिलं बोट आणि अंगठा याची चिमूट करायची आणि आपल्या ज्या ॲब्रो आहेत ना तिथे थोडं थोडं प्रेशर द्यायला सुरुवात करा. आपल्या भुवयांना प्रेशर द्यायचं. पूर्ण संपूर्ण आपली जी भुवई आहे ना तिला हळूहळू आपल्याला त्या चिमटीने प्रेशर द्यायचंय. भ्रूमध्य आणि 3 ते 4 वेळा आपल्याला कृती करायची आहे. जर असं प्रेशर द्यायचं. तिथे जे पॉइंट्स आहेत ना ते आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे. बघा कधी कधी आपल्याला फक्त हा भाग जो आहे डोक्याचा तो दिसत असतो. आपण जर एकटक स्क्रीनवर बघत असू, मोबाईलवर बघत असू तर आपल्याला हा त्रास होतो, डोळ्यांचे त्रास होतात. त्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम आपल्याला फायदेशीर होतात. आणि आता आपल्या गळ्याच्या इथे जो खड्डा आहे ना तिथे जे हाड आहे तिथे सुद्धा तसाच आपल्याला प्रेशर द्यायचा. इथे जो आपले गळ्याच्या इथे जो खड्डा आहे ना इकडे तिथे जे हाड आहे हे पूर्ण जो हा जो भाग आहे कॉलर बोनच्या इकडचा तिथे सुद्धा त्याच हाताने अशा चिमटीने प्रेशर द्यायचं. आणि आता परत आपले कान आहेत ना तसंच आपल्या हातांची स्थिती ठेवायची आणि कानांच्या ज्या पाळ्या आहेत तिथे जोरात असं थोडं थोडंसं प्रेशर थोडंसं दाब द्यायचं पूर्ण कानाला. अगदी कानाच्या पाळीपासून संपूर्ण कानाला आपल्याला पूर्ण कान आपल्याला असा म्हणजे तिथले जे प्रेशर आहे तिथे आपण थोडं प्रेशर देतोय संपूर्ण त्या कानाला. 4 ते 5 वेळा झाल्यावर आता पहिलं बोट आहे ना ते कानाच्या आतमध्ये इथे घालायचं जोरात आणि काढायचंय. पुन्हा बोटाच्या साहाय्याने प्रेशर द्यायचं दोन्ही कानांमध्ये. थोडस असं फिरून घ्यायचं. थोडस फिरून घ्या. अगदी हलकस. छान. बरोबर. आणि सावकाश खाली. थोड्या वेळ डोळे बंद आणि आपण आता जे काही केलंय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि आता आपण करूया जिभेचे सूक्ष्म व्यायाम. जीभ आपली जास्तीत जास्त पुढे आणायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त बाहेर. मोठा करायचा आणि जीभ जास्तीत जास्त बाहेर, वर नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जायचं, जिभेचा शेंडा खाली, वर, बरोबर. आणि आता जीभ आपल्याला जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे अशी फिरून घ्यायची. बरोबर. 4 ते 5 वेळा एक कृती करा, उजवीकडे आणि डावीकडे. सावकाश कृती थांबवा, डोळे बंद. आणि आपण आता जे सूक्ष्म व्यायाम केले जिभेचे, तिथल्या त्या संपूर्ण स्नायूंना जो ताण मिळालेला आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश वज्रासनामध्ये जायचंय. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन, दोन्ही पाय समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. आणि सुरुवात करूया एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये जाऊया. आपल्या शांतपणे डोळे बंद आणि स्वतःचा आकृतीबंध तपासून पाहण्याचा प्रयत्न. माझे दोन्ही गुडघे एकमेकांना स्पर्श करतील या स्थितीत आहे, पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील या स्थितीत आहे. कीटचा भाग हा दोन्ही डाव्याच्या मध्ये आहे. दोन्ही हात हे गुडघ्यापासून लांब मांडीवर आहे, हातांची बोटं जोडलेली आहे. पाठकडा मान सरळ आहे, डोळे बंद आहे, खांदे कोकणे शिथिल आहे. आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. गेल्या आठवड्यामध्ये आपण मंडूकासन शिकलो. मंडूकासन म्हणजे मी तुम्हाला एक जी कृती सांगितली ती कशी होती, आपल्या दोन्ही गुडघे आपण लांब केले होते आणि पायांची स्थिती सेम होती. ती झाली मंडूक मुद्रा. ज्याला शक्य आहे तरी करायला हरकत नाहीये. दोन्ही गुडघे लांब करायचे आहेत आणि पायांची स्थिती तशीच ठेवून फक्त गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचे. बरोबर, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. ती झाली मंडूक मुद्रा. मान पाठ सरळ आहे, समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. आणि आता उजवा हात वर डोक्याच्या दिशेने आणि तो क्रॉस करून डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि तो क्रॉस करून उजव्या खांद्यावर ठेवायचा. बरोबर. डोळे बंद आणि स्वतःचा आकृतीबद्ध तपासून पहा. आपण केलेली आहे मंडूक मुद्रा. या संपूर्ण पेल्विक रिजनला जो ताण मिळतोय त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. थाय मसल्स वरती ताण आहे, आपल्या अँकल वरती ताण आहे, पाठ पण आपला थोडासा आपण टेकलेला आहे आणि आपल्या छातीला थोडासा आपण डाव्या कक्षेमध्ये आणि थोडंसं वर्टिकल मध्ये तो एक ताण मिळलेला आहे, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. इथे थोड्या वेळ थांबूया आणि उलट वाटचाल करताना डावा हात गुडघ्यावर येईल, त्याच्यानंतर उजवा हात. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी मंडूकासन सुद्धा करू शकतो. आपण जी ही आता केली ती मंडूक मुद्रा. मंडूकासन सोपं आहे, पुन्हा दोन्ही गुडघे जॉईंट करून घ्यायचे आणि जी पावलं जी आपली आहेत ना ती सीटच्या बाहेर घ्यायची. आपापल्या क्षमतेप्रमाणे गुडघ्यांचा त्रास असेल तर कृती करणं टाळायचं आहे किंवा जसं जमेल त्याप्रमाणे करायचंय. दोन्ही गुडघे पुन्हा आपले जॉईंट आहेत समोर आणि जी पावलं आपली सीटच्या खाली आहेत ना ती फक्त बाहेर घ्यायची. बघा, पावलं जी आहेत ती बाहेर घ्यायची. म्हणजे सीटचा भाग हा पूर्णपणे जमिनीवरती आहे, मागून दाखवते. बघा, पावलं बाहेर आहे, सीटचा भाग जमिनीवर आहे. पुन्हा एकदा आपल्या अँकलला पुन्हा ताण मिळतोय, तिथल्या पूर्ण स्नायूला ताण मिळतोय या स्थितीमध्ये थांबायचं. आणि मग पुन्हा उजवा हात मागून डोक्यावरून सरळ घेऊन क्रॉस करून डाव्या खांद्यावर, डावा हात क्रॉस करून उजव्या खांद्यावर. आता बघा, पुन्हा आपण जे मंडूक मुद्रा केली आणि मंडूक आसन केलं त्याच्यामध्ये जो काही तुम्हाला वेगवेगळा जाणवत असेल तर त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न.
उलट वाटचाल करताना सावकाश डावा हात उंचावर उजवा हात आणि पुन्हा हाताच्या सहाय्याने वज्रासनामध्ये यायचं अगदी सावकाश. आणि बंद करून जी कृती केली किंवा जिथे कुठे ताण वाटतोय मनोमन शिक्षण करण्याचा प्रयत्न. आणि आपण आता करणार आहोत भूशिरासन. सोपं आहे. एक नॅपकिन असेल ना, नॅपकिनची घडी कमवून घ्या. आपापल्या क्षमतेप्रमाणे ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे किंवा मानदुखी आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, त्यांनी भूशिरासन करणं टाळायचं आहे. आधी इथे दाखवते, सोपं आहे पण एकदा कृती लक्षात घ्या कशी करता येईल. समोर आपल्या नॅपकिनचा जी घडी आहे ती ठेवायची. आपल्या घडी थोडंसं गुडघ्यांच्या समोर आणि आपल्या टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर टाळूचा आणि आपल्या हातांची जी पकड आहे ती आपल्या डोक्याच्या मागे मिळते त्यामध्ये. आणि त्यानंतर मागून जे आपले पाय गुडघ्याचं जे कोण आहे ते सरळ करायचं मग या प्रकारे. आणि त्यानंतर ही जी पावलं आहेत ना ती हळूहळू डोक्याच्या दिशेने ठेवायचा प्रयत्न हळूहळू. म्हणजे ज्यांना शीर्षासन जमतं त्यांच्यासाठी किंवा ज्यांना शीर्षासन करायचं त्याची पूर्वतयारी म्हणून भूशिरासनाचा अभ्यास केला जातो. जास्तीत जास्त पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करायचा. हातांची जी कोपरा आहे ती जमिनीवर आणि हातांच्या बोटांचा अभ्यास हा पण डोक्याची दिशेने. आणि उलट वाटचाल करताना गुडघे जमिनीमध्ये होते आणि पुन्हा एकदा वज्रासनामध्ये लक्षात आलं कसं सुरुवात होते. नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती थोडंसं पुढे ठेवायची. बरोबर. आणि आता आपल्या डोक्याचा भाग त्या घडीवर डोक्याचा भाग घडी. छान. हा आणि आता पावलं जी आहेत ना आपले पाय दुखत ना सरळ पाय दुखत ना सरळ हा बरोबर. हा घुमटवर या प्रकारे करायचं. आणि आता ती पावलं हळूहळू डोक्याच्या दिशेने आणायला सुरुवात. हळूहळू डोक्याच्या दिशेने आपापल्या क्षमतेने. छान बरोबर. सावकाश ते थोडा वेळ थांबायचं आणि पाय गुडघ्याचं शक्यतो सरळ असतील तेव्हा आपण पावलं पुढे आणू देतो. आणि आता उलट वाटचाल करताना गुडघे जमिनीवर ठेवा. गुडघे जमिनीवर हा आणि तिथल्या तिथेच सरळ. छान. तिथल्या तिथे डोळे बंद करा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती डोळे बंद. आणि मग आपल्या रक्तप्रवाहामध्ये आता चुकीचा बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. सावकाश वज्रासन एकेका पायाने सुरू आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर करून विश्रांती. पश्चिमोत्तानासन दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. तर दोन्ही हात आपल्या दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. दोन्ही हात मांड्यांवर. पाठकणा मान सरळ आहे. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. आपण करत आहोत पश्चिमोत्तानासन म्हणजे काय तर आपले उत्तम अंग आपण फॉरवर्ड बेंड करतो. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि थोडंसं मागे झुकायचं आणि श्वास सोडत हळूहळू पुढे झुकायला सुरुवात करायची. कमरेतून पुढे झुकायचं आणि आपली पावलं टाच किंवा पायांची बोटं पकडायचा प्रयत्न. बरोबर. छान. आणि हाताची जी कोपरा आहे ती जमिनीच्या दिशेने साईड करून सोडून द्या. पोटाचीच नाही पाठीचेच नाही अगदी शिट्टी. छान. चेहरा शांत. कपाळावर कोणती हे थोडा वेळ थांबायचं आहे. पाठकणाला जो ताण येतोय त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. पोटावर प्रेशर आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न.
आणि सावकाश तिथल्या तिथे सरळ तिथल्या तिथे सरळ दोन्ही पायांमध्ये असतात ते हवेत थोडावेळ विश्रांती बॉडीमध्ये साईड करतो दुसरा आणि विश्रांती. त्याला पुढे करतो सुरुवात करतो. म्हणजे आपल्या पाठ करायला आपल्याला बॅकवर्ड बेंड उठायचा दोन्ही पाय जोडलेले हातांची स्थिती बघा कशीही ठेवू शकता तुमच्या सीटच्या बाजूला ठेवायचे हातांची बोट आहे ती पायाच्या दिशेने किंवा तुम्ही विरुद्ध साईडने ठेवली तरी ती चालते जसं जमेल त्याप्रमाणे. पुन्हा एकदा समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं पाठताना मान सरळ आहे आणि आता आपल्या सीटचा भाग वर उचलून घ्यायचा सीटचा भाग हाताच्या सहाय्याने वर उचलून घ्यायचा दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने साईड सर सोडून द्या मान मागे साईड सर सोडून द्या आणि लक्ष आपल्या सावकाश गडवाटचाल करताना सीटचा भाग जमिनीवर दोन्ही पायांमध्ये अंतर विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये अंतर दोन्ही हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या एकत्रित 90 अंशापर्यंत दोन्ही पाय वर आणि आता हात सुद्धा बरोबर वर आणि हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये आपण हात जोडायचे छान ही स्थिती आता आपली पक्की झाली आहे. आता श्वास घे दोन्ही पाय आणि हात आपले लांब होतील श्वास घे लांब बरोबर श्वास सोडत सरळ श्वास सोडत परत मध्यभागी छान पुन्हा एकदा श्वास घेतला दोन्ही हात आणि पाय श्वास सोडत मध्यभागी श्वास घेतला श्वास सोडत मध्यभागी अजून एकदा गास लावून श्वास घेतला आणि श्वास सोडत मध्यभागी सावकाश दोन्ही पाय जमिनीवर हात शरीराच्या जवळ आणि विश्रांती डोळे बंद लक्ष आपल्या श्वास करणार आहोत वक्रासन उत्तान वक्रासन. आता थोडंसं व्हेरिएशन आहे दोन्ही हात खांद्यातनं सरळ दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर आहे उजवा पाय 90 अंशापर्यंत वर आणि तो जास्तीत जास्त डावीकडे न्या आणि आपली मान उजवीकडे जाईल उजवा पाय बरोबर छान आणि मान उजवीकडे उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न उजव्या पायाची टाच जमिनीला लावा डावा पाय हा जमिनीवर सरळ आहे आणि बघा का उजव्या साईडने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि आपल्या कमरेच्या ठिकाणी जो आपल्याला ट्विस्ट मिळतोय त्याचा झोपून घेण्याचा प्रयत्न खांदे कोपरं अगदी शिथिल पाठकडा शिथिल चेहरा शांत म्हणजे थोडा वेळ थांबूया 1 2 3 3 2 1 सावकाश उजवा पाय पुन्हा वर येईल 90 अंशापर्यंत त्याचबरोबर मान मध्यभागी आणि पाय मध्यभागी उजवा पाय नियंत्रित जमिनीवर तिथल्या तिथे थोडा वेळ थांबा तिथल्या तिथे विश्रांती दोन्ही पाय जोडलेले आहेतच तिथल्या तिथे थोडंसं थांबायचं
आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि डावा पाय आपल्याला उजव्या साईडला न्यायचा आहे आणि त्याच वेळेला आपली मान डाव्या साईडला जाईल. डाव्या पायाची टाच जमिनीवर असेल, संपूर्ण पाय जमिनीवर आणि डाव्या साईडने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. उजवा पाय हा जमिनीवर स्थिर आहे, सरळ आहे आणि आता विरुद्ध साईडने आपल्या कमरेच्या ठिकाणी असलेला त्रास आणि ताण त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. खांदे कोपरे शिथिल, पाठीचे स्नायू शिथिल, चेहरा शांत. इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 3 2 1. सावकाश उलटवाटचाल करताना पाय पुन्हा वर येईल 90 अंशापर्यंत, मान मध्यभागी आणि नियंत्रित पाय जमिनीत. आणि आता विश्रांती. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि विश्रांती. पवनमुक्तासन त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलून फोल्ड करून घ्यायचे. आणि आता फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने आपल्या दोन्ही पायांचा आपल्या पोटाच्या वरती जो दाब आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. ज्यांना गॅसेसचे त्रास आहे त्यांच्यासाठी पवनमुक्तासन अतिशय लाभदायक. दोन्ही पायांची पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या किंवा ती ताणून घ्या. म्हणजेच पावलं थोडीशी आपल्या शरीराकडे ओढून घ्यायची आणि समोर जे काही आहे दोघ्या भिंत किंवा जे त्याला ती आपली पावलं जो तळवा आहे पायाचा तो समांतर असेल. म्हणजे बघा पुन्हा एकदा आपल्या पोटऱ्यांवरती प्रेशर येतोय आणि आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येतो, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. जमिनीच्या दिशेने सैलसर न सोडता पावलं थोडीशी आपल्या शरीराच्या दिशेने खेचून घ्यायची आणि तो तळवा आहे पायाचा तो समोरच्या भिंतीला समांतर असेल. आणि ही स्थिती पक्की झालीये. पाठीचे स्नायू पोटाचे स्नायू शिथिल करून घ्या आणि त्याच्यावर स्पॉन्डिलिटिस आहे, मानेचा त्रास आहे, काही फक्त आपलं डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेप्रमाणे थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होत आहे त्याकडे लक्ष. कारण त्याच्या पोटावरती जो प्रेशर आहे, छातीवर जो प्रेशर आहे त्याच्यामुळे शॉर्ट ब्रीदिंग केलं. 1 2 3 3 2 1. सावकाश डोकं हाताचा वेढा सोडून द्यायचा. पाय प्रथम हवेत सरळ करून घ्यायचे आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती थोडा दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि विपरीत शयनस्थितीमध्ये विश्रांती. पोटावर पडून मकरासनामध्ये विश्रांती. एका गालावरती तुम्ही भुजंगासन त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपल्याला संपूर्ण म्हणजे जो पूर्ण भुजंगासन आहे ते करायचं आहे, ज्याचं वर्णन काही ग्रंथांमध्ये केलेलं आहे. आपले हात फोल्ड करून घ्यायचे आणि हाताचे जे पंजे आहेत ते आपल्या छातीच्या सरळ रेषेत असतील. हाताचे पंजे आणि कोपरे जी आहेत हाताची ती सिलिंगच्या दिशेने आहे. हाताची कोपरे सिलिंगच्या दिशेने. बरोबर, छान. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता सावकाश आपल्याला आपलं उत्तम अंग हे वर घेऊन घ्यायचं. उत्तम अंग वर
कमरेपासून, आणि जो हातांचा आधार जमिनीवर आहे ना तो काढून घ्या. हातांचा आधार काढून घ्या. छान. आणि कोपरे जी आहेत ना ती एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा मागच्या साईडने. आणि नजर पुन्हा आपली मान थोडीशी वरच्या साईडला आहे. छान. आणि इथे थोडा वेळ स्थिर होण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉर्ट ब्रीथिंग होतोय त्याकडे लक्ष. स्पॉन्डिलोलिथिस अतिशय लाभ झाला. 1 2 3 3 2 1. सावकाश उलटवाट चालू करताना हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पाठकण्याला बघा, एक प्रकारचा जो ताण मिळालेला आहे तो मनोमन शिथिल करून घ्या. प्रेशर होतं पाठकण्यावरती, मनोमन शिथिल करून घ्यायचं आहे. आणि इथूनच पुढे जाणार आपण करूया वृश्चिकासन. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता आपल्याला हाताची कोपरं छातीच्या सरळ रेषेत असतील आणि हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत असतील. आणि मागून आता दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. दोन्ही पाय मागून फोल्ड करून घ्यायचे. आणि आपल्या मांड्यांचा भाग वर उचलायचा आहे आणि आपल्या छातीचा भाग म्हणजे उत्तमांग आपल्याला पुन्हा एकदा वर उचलून घ्यायचा. जसं आपण धनुरासन करतो त्याच प्रकारे कृती आहे, फक्त आपले हात जे आहेत ते आपले जमिनीवर आहेत. आणि मागून बघा आपल्या मांड्यांचा भाग थोडासा वर उचलून घ्या. आणि जे आपल्या टाचा आहेत, पावलं आहेत ते अजून सीटच्या इकडे आणण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे काय म्हणतात विंचू म्हणजे काय विंचू, विंचूचा जसा आकृतिबंध असतो त्याप्रमाणे हा आपल्या शरीराचा आकृतिबंध दिसतोय. उलट वाटचाल करतात. कपाळ जमिनीवर, पाय कुंभार जमिनीवर विनंती, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आणि आता सावकाश एका दिशेने वाढायचं आहे. बैठक स्थितीमध्ये यायचं आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश दंड स्थितीमध्ये विश्रांती. पायांमध्ये कसं आपण फक्त 2 सूर्यनमस्कार करून घेऊया आणि मग प्राणायामाला सुरू करूया. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या थोडंसं पुढे घेऊन घ्यायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. डोळे बंद आणि आपल्या अभंगमध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. सूर्य आपल्याला दिसणार नाही पण आपण मनाने त्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा इमॅजिन करायचं. सूर्य उगवत आहे आणि त्याची किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्या किरणातून जी ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि मंत्र देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अंताय नमः. एक नमस्कारासन डोळे घ्यायचे आहे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 6 डावा पाय मागे पर्वतासन. 7 भुजंगासन. 8 भुजंगासन. 8 भुजंगासन. 9
पर्वतासन 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन माझ्या अंकबंधात चुकी झाली होती 10 हस्तपादासन 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार ओम सवित्रे नमः एक नमस्कारासन 2 हस्त उत्तानासन 3 हस्तपादासन 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन 5 पर्वतासन 6 अष्टांग नमस्कार 7 भुजंगासन 8 पर्वतासन 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन 10 हस्तपादासन 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार आता हा एक सूर्य नमस्कार पण थोडासा जलद करायला आहोत आणि शेवटचा सूर्य नमस्कार आपण सावकाश श्वासाची आधारित करतो सुरुवात करूया स्थिती ओम भगाय नमः 1 2 3 4 उजवा पाय मागे 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे 10 11 आणि 12 शेवटचा सूर्य नमस्कार श्वासाची आधारित सुरुवातीची दोन्ही पाय जुळले रात्रीच्या जवळ ओम मित्राय नमः एक श्वास घेऊन घे नमस्कार श्वास सोडत 2 हस्त उत्तानासन श्वास भरून घे 3 हस्तपादासन श्वास सोडत 4 अश्वसंचलनासन श्वास भरून घे 5 पर्वतासन श्वास सोडत अष्टांग नमस्कार आणि इथे थोडा वेळ थांबायचं सहज सुरुवातीला श्वासाची जाणीव करायची एक रोज श्वास थांबून श्वास भरून घे 7 भुजंगासन श्वास सोडत 8 पर्वतासन थोडा वेळ थांबून श्वास भरून घे डावा पाय पुढे 9 अश्वसंचलनासन श्वास सोडत 10 हस्तपादासन श्वास भरून घे 11 हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 श्वासाची गती वाढली असेल तर मुखगोटी करून घ्यायची अवकाश आणि बसायचं बैठक केली प्राणायामाची स्थिती होती पद्मासन पद्मासन किंवा साधी लावली दोन्ही हात गुडघ्यांवरती थोडंसं पुढे झुकायचं सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठकाणा सरळ डोळे बंद लक्ष आपल्या श्वासाकडे चेहरा शांत आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 15 आवर्तन कपालभातीची सुरुवात करूया आहे तो श्वास सोडून द्या एक सहज श्वास भरून घ्या तोही अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स द्यायला सुरुवात करायची फक्त 15 स्ट्रोक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15. शांत. श्वास विरहित अवस्था आणि सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष आपण केलं आहे. श्वसन मार्ग शुद्ध. प्राणायामाचा मंत्र बोलते. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि. तुम्ही हात मग गुडघ्यावरती डोळे बंद आहेतच. पाठकडा मान सरळ आहे आणि आपण आता करूया इक्वल ब्रीदिंग. सर्वप्रथम मी अंक काउंट करेल त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे आणि अंक काउंट करेल त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. डोळे बंद. हे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या आणि एक खोलवर दीर्घ पुरं 1 2 3 4 5. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास सोडून द्यायचा आहे. संपूर्ण संथ गतीने रेच 5 4 3 2 1. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ पुरं 1 2 3 4 5 आणि संथ रेच 5 4 3 2 1. कम्प्लीटली वेगळा करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आणि आता सावकाश डोळे बंद आहेतच. पाठकणा मान सरळ आहे. खांदे कोपरे शिथिल आहेत आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने अंगुली मुद्रेने उजवी नाकपुडी बंद. उजव्या हाताचा कोपर थोडासा जमिनीच्या दिशेने समांतर असेल. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरं. उजवी बंद. डावीने संथ रेच. हे झालं आपलं एक आवर्तन. आता पुढची आवर्तन करताना मी अंक काउंट करेल त्याप्रमाणे आपल्याला पूरक आणि रेचक करायचं आहे. सुरुवात करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरं 1 2 3. डावी बंद. उजवीने संथ रेच 3 2 1. उजवीने खोलवर दीर्घ पुरं 1 2 3. उजवी बंद. डावीने संथ रेच 3 2 1. हे झालं आपलं दुसरं आवर्तन. अजून 2 आवर्तन करायचे. एक आवर्तन मी सूचना देईल आणि शेवटचं आवर्तन हे आपण आपापल्या मनाने आणि क्षमतेने करणार. सुरुवात करूया. एक आवर्तन मी सूचना देते. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरं. उजवी बंद. डावीने संथ रेच. शेवटचं आवर्तन हे आपण आपापल्या क्षमतेने आणि आपल्या मनाने करायचं आहे. सूचनेशिवाय सुरुवात करायची आहे. पूर्ण झालं असेल हात पुन्हा गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे बंद आहेतच.
आणि आपण आता करणार आहोत उज्जाई प्राणायाम. श्वास सहज भरून घ्यायचा आणि रेचक करताना कंठसंकोच करून घशातनं घर्षणयुक्त आवाजाने रेचक करायचा. ज्यांना टॉन्सिलचा त्रास आहे किंवा काही आता सर्दी झाली असेल तर हा उज्जाई प्राणायाम करणं टाळायचं. सुरुवात करूया. पाठ करणं मान सरळ आहे. दोन्ही हात ध्यान किंवा द्रोण मुद्रेमध्ये, डोळे बंद. आणि आता एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि रेचक करताना कंठ संकोच करून घशातून घर्षणयुक्त आवाजाने रेचक. हे करत असताना आपल्या कपाळावर कोणतीही आटी नसावी. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्यायचा, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज घशातनं. एक खोलवर दीर्घ पूर, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती जो प्रेशर येतोय, जो ताण येतोय, तिथे जे काही बदल झालेले आहेत ते मनोमन अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि करूया सिक्कारी प्राणायाम. सगळ्यांना कृती माहितीच आहे. दातावर दात लावून घ्यायचे, पोट विलग, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये आणि तोंडाने खोलवर दीर्घ पूर हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा तोंडाने खोलवर दीर्घ पूर, दातावर दात, पोट विलग, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. लास्ट राउंड. दातावर दात, पोट विलग, तोंडाने खोलवर दीर्घ पूर, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. आता थोडस कंठस्थ ग्रंथीवरती आपल्याला थोडस शीतलता आपल्याला जाणवत असेल. आणि आता करणार आहोत आपण भ्रामरी. भ्रामरी आज आपण षण्मुखी मुद्रेमध्ये करणार आहोत. कशी केली जाते? सोपी आहे. आपला अंगठा जो आहे तो आपल्या कानाच्या आतमध्ये, अंगठा कानांच्या आतमध्ये, दोन्ही अंगठे. हा, आणि पहिलं बोट हे डोळ्यांच्या वर असेल. डोळे बंद करून द्यायचे. पहिलं बोट डोळ्यांवर, मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर आणि करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते आपल्या ओठांवर असेल आणि करंगळी ही आपल्या हनुवटीच्या इथे असेल. ही झाली षण्मुखी मुद्रा. पाठकणा मान सरळ आहेच, डोळे आपले बंद केलेलेच आहेत. आणि आता सुरुवात करूया. खोलवर दीर्घ पूर, दातावर दात लावून रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर, रेचक करताना दातावर दात लावून गुंजन. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ पूर, दातावर दात लावून रेचक करताना भ्रमर गुंजन.
डोळे बंद आहेतच आणि आता सावकाश भ्रामरीच्या स्पंदनांमधूनच एका कुसुमावरून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. जी बैठक घातली आहे ती सोडून द्यायची सावकाश आणि एका कुसुमावरून शवासनासाठी स्थिती. संपूर्ण आपलं शरीर आहे हे आपल्याला अलगदपणे जमिनीवरती झुकून द्यायचं आहे. अगदी विश्रांती स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा जो भाग आहे, डोक्याचा भाग, पाठीचा भाग, कमरेचा भाग, सीटचा भाग, त्या सगळ्या भागाचा स्पर्श जमिनीला होतोय. त्या स्थितीमध्ये आपल्याला अगदी विश्रांती अवस्थेमध्ये जमिनीवरती अलगदपणे पहुडायचं आहे. स्वतःला झोकून द्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटात अंतर. त्याचा आतल्या बाजूला बोट बाहेरच्या दिशेला आहे. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. हाताची बोट अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगकडे आहे. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण करणार आहोत शवासन. आणि आज आपण जी साधना केली त्या साधनेमध्ये आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे ताण वाटतोय तो मनोमन शिथिल करून घ्यायचा. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शवासन, चैतन्यासन, आनंदासन अशी अनेक नावं आहेत. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे आनंदासन. चेहरा शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर असू दे. आपण जी साधना करतोय त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतंय. त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि आता सुरुवात करूया. आपल्या शरीरामध्ये अवयव जे आहेत, शरीराचे जे भाग आहेत ते मनोमन शिथिल करून घेण्यास सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोटं तळवा, टाच, खोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी त्याची मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोटं तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझ्या सीटचा भाग जो जमिनीवर आहे तिथे सगळे स्नायू, कमरेच्या ठिकाणी असलेले माझे सगळे स्नायू शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या पाठीच्या भागाकडे घेऊन यायची. माझा पाठकडा, माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे. तिथले सगळे स्नायू शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे. माझ्या पोटातील सगळे स्नायू, छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी कंठस्थ ग्रंथी, कंठस्थ ग्रंथीच्या आजूबाजूला असलेले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. त्याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे. सुरुवात आपण हनुवटीपासून करूया. माझी हनुवटी, ओठ, दात, जीभ, माझे 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भूमध्य आणि गाठीविरहित असलेलं माझं कपाळ शिथिल शिथिल आणि शिथिल झालेलं आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस, माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेले आहेत.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हे शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. माझ्या शरीरामधले सगळे अवयव, सगळे स्नायू, सगळे जॉईंट्स, सगळे सांधे शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझं संपूर्ण शरीर हे कापसासारखं हलकं हलकं झालेलं आहे आणि ते हवेत तरंगत आहे. बाहेर संथ गतीने पाऊस चालू आहे आणि त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबांचा आवाज माझ्या कानावर पडत आहे. हवेमध्ये हलकासा थंडावा निर्माण झालेला आहे आणि तो आपल्याला खूप सुखद वाटतोय. 10 देणाऱ्या गरमीपासून पावसाळा सुरू होतो आणि त्याचा आनंद मी घेणार आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकस वर येत आहे, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. हळूहळू जाणीव आपण आपल्या श्वासाकडे, आपलं मन आपल्या श्वासाकडे वळून घेतलेलं आहे. त्याला आपल्या अंतर्मनाची जाणीव होत आहे. श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझे सगळे ताणतणाव, चिंता, काळज्या मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझे शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम होण्यासाठी उचित अशी योग साधने मी नियमित करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हळूहळू बदलत चाललेला आहे. माझं उर्वरित आयुष्य हे मी औषध विरहित असंच व्यतीत करणार आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. माझ्या क्षमतेप्रमाणे यथाशक्ती मी माझा प्रयत्न हा नेहमी चालूच ठेवणार आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद देणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं, त्यांचं वंदन करायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि श्वास संधी कितीही आनंददायी आणि सुखदायी असणं तरीही आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे. यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल, मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्यायची आणि एका कुशीला म्हणजेच डाव्या कुशीला वळून घ्यायचं. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर असेल. त्या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबून सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, शरीराला झटका न देता वेगंध असलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी शांती पाठ बोलते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नममुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेच्या पुढे झुकायचं. कपाळ, जोडलेले हात जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. 1 ते 2 श्वास थांबून पुन्हा एकदा श्वास घेत वर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचं एकमेकांवर घट्ट आणि निर्माण झालेली खूप संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये आहे आणि सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओमकडे. हरी. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. Have a good day to all.
मीटिंग एंड करते सगळ्यांना.